नमस्कार मित्रांनो, मी विशाल शिंदे, VDS ॲग्रो टेक्नॉलॉजी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज हे 10 HP मॅन्युअल मॉडेल जात आहे, तर याच्या डिलिव्हरीच्या डिटेल्समध्ये आपण सांगत आहोत। तर मित्रांनो, हे 10 HP मॅन्युअल मॉडेल आहे। हे मॅन्युअल मॉडेल असल्यामुळे ह्याला हॉपर पण आपण वाढवलेला आहे। जवळपास 45-40 किलोपर्यंत यात माल एकदम बसू शकतोय। हा याचा आहे तो सायक्लॉन, म्हणजे कंटिन्यू पडत राहणार। जसं ऑटोमॅटिकला स्टोरेज वगैरे येत असते त्याला या मशीनला स्टोरेज येत नाही। कंटिन्यू याच्यातून क्रशिंग केलेला माल खाली जाणार आणि ब्लोअर मार्फत उचलून सायक्लॉनमधून बॅगमध्ये पडत राहणार। याच ठिकाणी अँगल पण येतो एक सपोर्टला, आणि अँगलला पण एक हुक असतो, म्हणजे या हुकला आपण बॅग अडकवू शकतो इथे। तर मित्रांनो, ही मशीन कामती गावामध्ये जात आहे, सोलापूर मंगळवेढा हायवे। तर सोलापूर मंगळवेढा हायवेवर कामती म्हणून गाव आहे, तेथील अण्णा जगदाळे म्हणून कस्टमर आहेत। ऑलरेडी त्यांच्याकडे आपली 7.5 HP मॅन्युअल मॉडेल व्हर्टिकल मॉडेलमध्ये मशीन होती, तर त्यांनी त्याच्यावर जवळपास 2.5 ते 3 वर्ष बिझनेस केला व आता बिझनेस वाढलेला बघताच हे 10 HP मॉडेल घेतलेलं आहे त्यांनी, आणि ह्याच मशीनला पुढे भविष्यात त्यांनी 15 HP मोटर टाकणार आहेत। तर मित्रांनो, 10 HP मशीनला 15 HP मॉडेल तुम्ही आरामात टाकू शकताय। आणि पहिले जे होते ते ओल्ड मॉडेल होतं व्हर्टिकलमध्ये। आता पहिल्या मशीनमध्ये या मशीनमध्ये भरपूर डिफरन्स झाला आहे। आपण त्या ठिकाणी मशीन इन्स्टॉलेशनला गेल्यावर पण डिटेलमध्ये बघूया, म्हणजे पहिल्या मशीनमधला आणि या मशीनमधला डिफरन्स। तर मित्रांनो, आपण मशीन लोड केलेली आहे, तर आता हे जाणार आहे, डिलिव्हरी होईल आता संध्याकाळपर्यंत जास्तीत जास्त त्यांच्या इथं सेटअप होऊन चालू होईल। तर मित्रांनो, आपण कस्टमरच्या प्लांटवर आलेलो आहोत। कस्टमरच्या उद्योगाचं नाव आहे ज्योतिबा पशुखाद्य विक्री केंद्र। हे कामती या ठिकाणी असून आपण कस्टमर सोबत थोडी चर्चा करणार आहोत या विषयाबद्दल। नमस्कार सर, शेतकऱ्यांना तुम्ही काय करा, थोडीशी तुमची इथले पत्ता व तुमची सुरुवात वगैरे कशी झाली याबद्दल थोडक्यात आपल्याला माहिती द्यायची आहे। तर आता सुरुवातीला तुम्ही तुमचं नाव, पत्ता आणि तुमचा मोबाईल नंबर वगैरे सांगू शकता। अण्णा ज्योतिबा जगदाळे, राहणार कामती, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। कटरे मंगल कार्यालय शेजारी दुकान आहे। आम्ही पहिले मशीन घेतली होती 7.5 HP, ते घेऊन 3 वर्ष झाले। आता त्याच्यात आणि ह्याच्यात म्हणजे आम्ही आता 10 HP करायचे असल्यामुळे आम्ही नवीन घेतली आहे। सर, म्हणजे मूळ कारण तुमचं काय आहे मशीन बदलायचं, म्हणजे पहिली मशीन बदलून तुम्ही नवीन मशीन घेतलंय असं? हा, मूळ कारण म्हणलं तर आता गिऱ्हाईकाची मागणी वाढली, त्यामुळे त्याला लोड होतोय, उरकत नाही काम। 10 HP ला अवरेज जास्त आहे, त्यामुळे जास्त पोती निघते, त्यामुळे आम्ही 10 HP घेतली। तर मित्रांनो, यांनी सुरुवातीच्या म्हणजे स्टार्टिंग बेसिससाठी म्हणलं तर यांनी 7.5 HP यांच्या भांडवलाच्या हिशोबाने घेतलेली होती। 7.5 HP घेऊन आता यांनी जवळपास 3 वर्ष ती मशीन वापरली। त्याच्यानंतर आता उद्योग वाढला, मागणी वाढली कस्टमरची, तसं त्या मशीनवर माल कमी पडत होता। तर आता घेतले 10 HP मशीन, आणि 10 HP मशीन यांनी अशा हिशोबात घेतले की पुढे फ्युचरमध्ये यांना 15 HP मोटर याच मशीनला टाकता येते। ज्यावेळेस त्यांनी आणखी उद्योग वाढेल जास्त, त्यावेळेस फुल्ली ऑटोमेशन करून 15 HP ची मोटर यांनी टाकणार आहे। सर, आणखी तुमचं म्हणजे स्टार्टिंगसाठी तुम्ही उद्योगाची सुरुवात कशी केली व तुम्हाला काय अडचणी आले हे फक्त एक शेतकरी बांधवांना सांगून द्या। उद्योगाची सुरुवात म्हणजे शेवटी शून्यातून सुरुवात झालेली आहे। आमच्या भांडवलाच्या हिशोबाने आम्ही त्यावेळेला भांडवल कमी असल्यामुळे 7.5 HP घेतली होती। आता मग त्यामुळे आम्ही आता गिऱ्हाईक ते वाढल्यामुळे हे 10 HP केली। चालेल, धन्यवाद सर। तर आता आपण ही मशीन बघणार आहोत। हे जे तुम्हाला 7.5 HP ओल्ड मशीन मी सांगितलं होतं, तर हे मशीन व्हर्टिकल मॉडेल आहे। यामध्ये सेम कटर, सेम म्हणजे वर्किंग वगैरे मशीनचं सेम राहील, फक्त जे आहे ते हे ओल्ड मॉडेल आहे। याच्यातून वर माल टाकायचा आणि गिरणी टाईपमध्ये पण खालून माल येत होता। तर ह्याच्यामध्ये आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपण ते हॉरिझॉन्टल मशीन केले, त्याच्यामुळे मशीनची हाईट पण कमी झाली, टाकायला सोयीस्कर, आवाज व्हायब्रेशन मशीनचं सायलेंट आहे, आणि ब्लोअर सिस्टीम असल्यामुळे डस्टिंगचा प्रॉब्लेम थोडं पण नाही त्याच्यामुळं। आणि यांनी मशीन बदलायचं कारण मेन म्हणजे ताशी ॲव्हरेज। आता या मशीनला ताशी जवळपास आपण 250 किलो ॲव्हरेज सांगितलं होतं, पण कस्टमरने ॲक्च्युअल 300-325 किलो या मशीनवर यांनी काढलेला आहे। आपण त्या मशीनला पण आता 10 HP 350 ते 400 किलो सांगितले कस्टमरला। बघूया आता त्यांनी चालवून काय करतात किंवा काय यांचा रिस्पॉन्स वगैरे येतोय। तर
जर उद्योगात कोणाला काही अडीअडचणी असतील किंवा कोणाला मशीनबद्दल कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर माझ्या नंबरवर 100% तुम्ही कॉल करा किंवा कोणतीही माहिती तुम्ही मला विचारू शकता आणि आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.